नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज 97 मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राज्यासह देशभरातून एक दिलासादायक आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. अखेर सर्वांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून भारतात मान्सूनचं आगमन झालं असून त्याने केरळमध्ये आपली हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे यंदा मान्सूनने आपल्या नियोजित वेळेपेक्षा तब्बल 8 दिवस आधीच केरळमध्ये प्रवेश केला, अशी अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ही केवळ एक बातमी नाही, तर देशाच्या शेती, पाणीसाठे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देणारे एक मोठा संकेत आहे. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात मुसळधार पावसाने वातावरणाने गारवा केला आहे. या तीनही आज म्हणजेच 25 मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाच्या या नव्या पर्वात आता खरी सुरुवात झाली असून सर्वसामान्य माणसांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची अपडेट असून मान्सून सध्या गोव्याच्या वेशीवर पोहोचला असून त्याने पुढील 2 दिवसात तो महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतरनं राज्याच्या अनेक भागात पावसाची तीव्रता वाढेल. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर बघा, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, लातूर आणि नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग जमले आहेत. काही ठिकाणी पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मुंबईत सकाळपासूनच आकाशात काळे ढग भरून आले आहेत. दक्षिण मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर सारख्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलं असून स्थानिक प्रशासन सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ही केवळ मान्सूनची सुरुवात आहे, पण ही सुरुवातच येत्या काही आठवड्यांच्या हवामानाच्या आणि शेतीच्या भवितव्याचा मार्ग ठरवणारी आहे.